गणेश भक्त सज्ज झालेले आहेत आणि गणराय सुद्धा आपला निरोप घेण्यासाठी या ठिकाणी आता सज्ज झालेले आहेत। तर काहीच क्षणामध्ये ती घटिका आता खरं तर येऊन ठेपलेली आहे। ज्या क्षणाला बाप्पाचा निरोप, लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल त्यासाठी हा तराफा आता समुद्रात नेला जातोय। अतिशय विलोभनीय अशी ही दृश्य आहेत, मात्र तितकंच जड अंतःकरण या सगळ्या गणेश भक्तांचं असेल, कारण गेली 10 ते 11 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता तो दिवस येऊन ठेपलेला आहे, ज्या दिवशी बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे आणि एका वर्षासाठी बाप्पा आपल्याला आता ओढ लावून जाणार आहे। समुद्राच्या लाटा, समुद्राचं पाणी आता बाप्पाच्या पायांना लागतंय। पदस्पर्श या पाण्याचा होतोय। ही दृश्य प्रत्येक गणेश भक्तासाठी मन हिलावून टाकणारी आहेत, डोळ्याच्या कडा पाणवणारी आहेत। कारण 11 दिवस बाप्पा आपल्या सोबत होता, आपण त्याचं दर्शन घेत होतो, मनोभावे सेवा करत होतो, त्याची पूजा अर्चा करत होतो। मात्र आज आपला लाडका बाप्पा, आपला लाडका पाहुणा आपल्या गावी निघालेला आहे। त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी समुद्रकिनारी सुद्धा गणेश भक्तांची अजूनही, म्हणजे रात्रीचे आता जवळपास 9 वाजता आहेत, अजूनही अलोट गर्दी पाहायला मिळते। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर कृष्णा, अत्याधुनिक तराफ्यावर विराजमान आपला लाडका बाप्पा, लालबागचा राजा, अवतीभोवती कोळी बांधवांच्या काही मोजक्याच बोटी आणि बाप्पा आपल्या गावी निघालाय। वृषाली, आपण पाहतो की सकाळी 8 वाजल्यापासून या विसर्जनाची तयारी सुरू होती। अखेर 13 तासानंतर लालबागच्या राजाला निरोप दिला जातो आणि जो तराफा खास यावर्षी वापरला जातो तो खास लालबागच्या राजा सार्वजनिक गणेश मंडळानं गुजरातहून बनवून घेतलेला आहे। त्याचं खासियत हीच आहे की आपण तराफ्यामध्ये स्वतः पाहतोय मोठ्या संख्येने सगळे जे काही गणेश भक्त आहेत, लालबागच्या राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत, माध्यमकर्मी आहेत, यांना व्यवस्थितपणे उभं राहता यावं आणि जास्तीत जास्त लोक विसर्जनाच्या या सगळ्या विधीमध्ये सहभागी व्हावे, यासाठी मोठा हा अरुंद असा जो काही तराफा आहे तो खास बनवून घेण्यात आलेला होता। त्याचं उद्दिष्ट आता कुठेतरी सफल झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण सकाळपासून जे प्रयत्न या तराफ्यावरती लालबागच्या राजाची ही मूर्ती चढवण्यासाठी जे काही प्रयत्न केले जात होते त्याला जवळपास यश आलं नव्हतं आणि लालबागचा राजा याच तराफ्यावरून विसर्जनासाठी निघालेला आहे। सकाळपासून वेगवेगळ्या पद्धतीचा माहोल आपण गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये पाहिलेला आहे। काहीची निराशा जी आहे सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होती, कारण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सकाळच्या वेळेमध्ये दरवर्षी ठरल्याप्रमाणे जो काही आतापर्यंत इतिहास आहे त्यानुसार विसर्जन हे वेळेत झालेलं नव्हतं। मात्र अखेर आता हा विसर्जनासाठी निघालेला बाप्पा आपण पाहतो आहोत। लालबागच्या राजा याच आयटीमध्ये बसलेला आहे, त्याच जल्लोषामध्ये त्याला निरोप दिला जातोय आणि सकाळी जर हे विसर्जन झालं असतं तर इथे आजूबाजूला लालबागच्या राजाच्या ज्या काही कोळी बांधवांच्या शेकडोंच्या संख्येनं बोटी असतात त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या। मात्र आता आपण पाहतो की बोटिंग आहे, त्याचबरोबर कोळी बांधवांच्या काही मोजक्या 4 ते 5 बोटी आपल्याला जवळजवळ पाहायला मिळत आहेत आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये लालबागच्या राजाला अखेरचा निरोप जो आहे तो दिला जातोय। अनंत अंबानी जे सकाळी सुद्धा विसर्जनासाठी आलेले होते, मात्र काही कारणास्तव जी मूर्ती आहे ती त्या तराफ्यावरती चढलेली नव्हती किंवा चढवण्यामध्ये यश आलेलं नव्हतं आणि त्यानंतर ते परत निघून गेलेले होते। ते पुन्हा एकदा या सगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। दोन्ही बाजूला मुंबई पोलिसांच्या स्पीडबोट आपण पाहतो आहोत आणि भगवे झेंडे फडकवत या बाप्पाला निरोप जो आहे तो दिला जातोय आणि लालबागच्या राजाची जी काही आयकॉनिक गाणी आहेत ती सुद्धा वाजवली जात असल्याचं पाहायला मिळते। पुन्हा एकदा जो तराफा आपण पाहतोय त्या तराफ्यावरती लालबागचा राजा पहिल्यांदा या दिवशी विराजमान झालाय, कारण गेल्या अनेक वर्षांची कोळी बांधवांनी डिझाईन केलेला जो काही तराफा होता त्या तराफ्यावरून लालबागच्या राजाला निरोप दिला। यंदा हा तराफा बदलण्यात आलाय आणि ज्या हेतून हा बदलण्यात आलाय तो हेतू हाच आहे की जास्तीत जास्त या लालबागच्या निरोप देताना किंवा विसर्जन करताना आपले सगळे लालबागच्या मंडळाचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा जे काही भाविक आहेत त्यांना उपस्थित राहता यावं। त्याचबरोबर माध्यमांचे जे काही कॅमेरे असतात किंवा माध्यमकर्मी असतात जे या सगळ्या विसर्जन सोहळ्याचे साक्षीदार असतात त्यांना सुद्धा व्यवस्थितपणे यावरती उभं राहता यावं, यासाठी जास्तीत जास्त लोकांना उभं राहण्यासाठी अरुंद असा हा तो बनवण्यात आलेला होता आणि अखेर त्याचं जे काही उद्दिष्ट होतं ते कुठेतरी सफल होताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा त्याच आयटीमध्ये त्यांच्या प्रतीक्षेनंतर का असेना तर अखेर विसर्जनासाठी मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय, कूच करताना पाहायला मिळतोय। पुढे 2 महत्त्वाच्या आणि मोठ्या बोटी आहेत त्या
बोटींच्या माध्यमातून जे दोर आपण बांधलेले पाहतोय तराफ्याला, त्या दोर सुद्धा पाहायला मिळतात. मात्र या तराफ्याची खासियत हेच आहे की तो पूर्णपणे उतरायच आहे आणि दुसऱ्या कुठल्या बोटींच्या फारशा सहाय्याच्या मदती विना तो मुंबईच्या समुद्रामध्ये पुढे जाऊ शकतो. किती वजन जी क्षमता आहे ती सुद्धा मोठी आहे आणि त्या क्षमतेनुसार लालबागचा राजा जो आहे या तराफ्यावरती विराजमान झालेला आहे. लोक सुद्धा आहेत, भक्तगण आहेत आणि त्यांच्या सोबत लालबागचा राजा जो आहे तो अखेरचा निरोप घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढच्या बाजूला आपण पाहतोय की लालबागच्या राजाची जी काही आयकॉनिक गाणी आहेत तीच वाजवली जात आहेत ढोल ताशांच्या माध्यमातून आणि आता फटाक्यांच्या आतिषबाजी सुद्धा मुंबईच्या समुद्रामध्ये होताना पाहायला मिळते. इकडे लालबागचा राजा आहे तर दुसरीकडे फटाक्यांची आतिषबाजी ती मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळते. हेच फटाके सकाळी फुटताना दिसत नाहीत, म्हणजे सकाळच्या वेळेला फोडण्याचा प्रकार अंधारामध्ये मुंबईच्या समुद्रामध्ये लालबागचा राजा जात असताना त्याचं विसर्जन होत असताना अशा पद्धतीने फटाक्याची आतिषबाजी अविस्मरणीय असा क्षण आहे. भले 13 तास ची प्रतीक्षा करावी लागली पण लालबागचा राजा जो आहे तो हजारो भाविकांनी, हजारो गणेश भक्तांनी शेरेगाव चौपाटीला शेवटच्या आरती गात बाप्पाला निरोप दिलेला आहे. आणि आता आपण पाहतोय की मुंबईच्या समुद्रामध्ये हळूहळू लालबागचा राजा मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. मुंबई पोलिसांच्या स्पीडबोटी या सुरक्षेच्या कारणास्तव तैनात आहेत. त्याचबरोबर काही सिक्युरिटी आहे ती सुद्धा आजूबाजूला तैनात आहे आणि आनंद अंबानी यांची सुद्धा सिक्युरिटी आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळते. स्वतः या विसर्जनामध्ये ज्या जुन्या तराफ्याची आठवण आज जवळपास 12 तास काढण्यात आली की सकाळी जेव्हा या तराफ्यावरती लालबागचा राजा विराजमान होत नव्हता किंवा त्याला चढवण्यामध्ये ज्या काही तांत्रिक अडचणी येत होत्या, भरतीमुळे जे काही नैसर्गिक अडचणी निर्माण झालेली होती, त्यामुळे जुना तराफा जो आहे त्याची आठवण प्रत्येक भाविकांना काढलेली आहे, कोळी बांधवांनी काढलेली आहे. कारण जर जुना तराफा असता तर अगदी सहजरित्या लालबागच्या राजाचं सकाळीच विसर्जन झालेलं असतं. मात्र या तराफ्यावरती चढवताना किंवा हा नवा तराफा त्याची उंची, त्याची त्याचबरोबर हाईट आणि लालबागच्या राजाची मूर्ती आहे ती या भरतीच्या पाण्यामुळे मॅच होत नव्हती आणि म्हणून लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यावरती बरेच प्रयत्न करून सुद्धा हे विसर्जन जे आहे ते जवळपास 13 तास लांबलेलं आपल्याला पाहायला मिळालं. अखेर आता लालबागचा राजा मुंबईसाठी पाहायला मिळतोय. विसर्जन होताना सुद्धा त्याला एक तंत्रज्ञानाची जोड या तराफ्याला पाहायला मिळणार आहे. बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे, तो पोर्शन विसर्जनाच्या वेळेला पद्धतीनं सावकाश विसर्जन जे आहे ते कुठल्याही अडथळ्याच्या विना किंवा कुठलाही त्रास इतरांनी न घेता ती प्रक्रिया जी आहे ते पार पडेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा जो काही खालचा पोर्शन आहे तो त्या बोटीला पुन्हा जोडला जाईल आणि अशा पद्धतीने हे विसर्जन जे आहे ते पुढच्या मिनिटामध्ये पार पडताना आपण पाहणार आहोत. लालबागच्या राजाची विसर्जनाची ही एक दृश्य जे आहेत ते आपल्याला आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. दिवसभर आपण या सगळ्या घटनेची प्रत्येक घडामोडीची अपडेट देतोय, प्रत्येक दृश्य प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण लालबागच्या राजाचे भक्त हे फक्त महाराष्ट्रात नाही आहेत तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेत आणि लालबागच्या राजाची घडामोड आणि म्हणून प्रत्येक अपडेट सगळ्या भाविकांना हा योगदान दाखवण्याचा आपण या माध्यमातून केलेला आहे. सध्या आपण मुंबईच्या समुद्रामध्ये लालबागचा राजा त्या नव्या तराफ्याच्या माध्यमातून पुढे कूच करताना पाहायला मिळतोय. थोड्याच वेळामध्ये मुंबईच्या समुद्रामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे.